एक फेब्रुवारीला जळगावमध्ये श्रीराम मंदिर संस्थानच्या जवळ मानराज पार्क गुजरात पेट्रोल पंपाच्या जवळ 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी हिंदू राष्ट्र जागृती सभेचं सुंदर असं आयोजन करण्यात आलं आहे। त्या आयोजनापाठीमागचा हेतू एवढाच आहे की आज हिंदू समाजाबद्दल जर आपण चिंतन केलं तर वेगवेगळे समाज, जाती, संप्रदाय यात थोडं विभाजन होताना समाजाचं दिसतंय। म्हणून या संप्रदायात आणि वेगवेगळ्या जाती समाजात या मध्ये विभागला जाऊ नये हिंदू जो आहे आणि तो संघटित व्हावा, हा मूळ हेतू या आयोजनाच्या पाठीमागचा आहे की हिंदूंनी संघटित राहावं। दुसरा उद्देश त्या दिवशी जागृती जे आपण म्हटलंय तर जागृती या संदर्भात की हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव आहेत आणि हिंदू व्यक्ती हा सण उत्सव प्रिय आहे। परंतु आज जर आपण बघितलं गणेशोत्सव असतील, दुर्गोत्सव असतील, जे जे काही पुण्यतिथी आपण थोर पुरुषांची साजरी करतोय, जयंती साजरी करतोय, परंतु हे सगळे उत्सव आता इव्हेंट म्हणून साजरी व्हायला लागली आहे। कुठेतरी त्याची जी प्रतिमा आहे ती बिघडत असताना आपल्याला दिसते आहे। म्हणून गणेशोत्सव, दुर्गोत्सव असतील, जे जे काही उत्सव आहे ते आपण मर्यादेत आणि आपल्या हिंदू धर्माच्या आदर्शानुसार, चालीरीतीनुसार तरुणांनी, युवकांनी साजरे करावेत की त्या ठिकाणी आपल्या मान मर्यादा आपल्या इष्टदेवतेच्या राखल्या गेल्या पाहिजे आणि आपल्या संस्कृतीनुसार ते साजरे व्हावेत, हा उद्देश या आयोजनाच्या पाठीमागचा आहे। म्हणून मोठ्या संख्येने तरुण अपेक्षित आहेत आणि त्या दिवशी या पद्धतीचं एक जागरण किंवा जागृती करायचं कार्यक्रम त्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये केला जाणार आहे की आपल्या शास्त्रांनी कसा आपल्याला गणेशोत्सव, दुर्गोत्सव सांगितलाय त्या पद्धतीने आपण तो साजरा करावा, त्याचा विपर्यास होऊ नये। आणि असेल की ज्यामुळे कित्येक लोकांना त्यापासून त्रास होतोय या काही गोष्टींमुळे, तर कुठेतरी हे थोडं अतिरेक थांबावा आणि आपल्या परंपरेनुसार हे उत्सव साजरे व्हावे, हा आमचा आग्रह त्या दिवशी आहे। म्हणजे याच्यावर सगळं सविस्तर राहील। हिंदू संघटित व्हावा, कुठे कुठे त्याचं विभाजन होत आहे का, केलं जात आहे का, काय प्रयत्न होत आहेत ह्याचं चिंतन, आणि दुसरं जागृती की आपल्या ज्या हिंदू परंपरा, उत्सव आहेत, हिंदूंच्या ज्या मान्यता आहेत, जसं आता मी आलो तेव्हा मला वाटतं गोमातेचा विषय सुरू होता, असे अनेक विषय आहेत। हिंदू मान्यता, हिंदूंच्या परंपरा, उत्सव यावर आपली जबाबदारी हिंदूंची आहे, हिंदू म्हणून की ते सुरक्षित राहावे आणि यावर काही जी शक्ती आहेत, काही ज्या हिंदूंना संप्रदायात, समाजात विभाजित करायचा प्रयत्न करतायत वगैरे, त्यावर चिंतन व्हावं त्या दिवशी असं अपेक्षा।